सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 71 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत अर्जुनाला स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण सांगत असताना अर्जुनाला म्हणत आहेत की जो स्वतःच्या शरीराची जीवनाची लालसा ठेवत नाही, शरीर धारणेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूचे महत्त्व नसतं ज्यांच्या जीवनामध्ये, तसेच ज्यांचं जीवन अहंकार रहित आहे, ज्यांच्या जीवनाच्या संबंधांना आपण जर विचार केला तर जो ब्रह्मज्ञ असून परमशांतीचा लाभ घेत असतो असा जो पुरुष आहे तो पुरुष त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणता येईल। आता या ठिकाणी जो ज्ञानी आहे, स्थितप्रज्ञ आहे, या स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण पाहत असताना आपल्या लक्षात येईल, सर्वप्रथम या श्लोकामध्ये निस्पृह म्हटलं आहे। विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृह, की ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची स्पृहा नाही, ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, ज्यांचं जीवन त्यागाने भरलेलं आहे, ज्यांचं जीवन निर्मम आहे, ममता रहित आहे, ज्यांचं जीवन अहंकार रहित आहे, अहंता रहित आहे आणि केवळ शांतीला प्राप्त झालेला आहे असा महापुरुष, की त्याच्या जीवनामध्ये कशाचीही इच्छा नसते, मला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे, ते प्राप्त करायचं आहे। सर्वसाधारण पुरुषाचा जर विचार केला, सर्वसामान्य व्यक्तीचा विचार केला तर त्याच्या जीवनामध्ये कुठली ना कुठली स्पृहा असते, कुठली ना कुठली इच्छा असते आणि सतत तो इच्छेच्या मागे धावत असतो, इच्छेचा पाठलाग करत असतो, इच्छेच्या मागे पळत असतो, सतत तो इच्छेच्या मागे धावत असतो, मला हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, ते मिळावं। एखादा परमार्थिक साधक जरी असेल तरीही त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असतेच, भगवत प्राप्तीची तरी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते, पण जो स्थितप्रज्ञ असतो त्यांचं जीवन इच्छारहित झालेलं असतं, कारण त्या सगळ्या गोष्टीला तो प्राप्त करून बसलेला असतो आणि म्हणून त्याची जीवनाची अवस्था जी आहे ती तुमच्या आमच्यापेक्षा वेगळी असते। दिसायला जरी तो तुमच्या आमच्यासारखा दिसत असला, तुमच्या आमच्यासारखा वेडेचाळा करीत असला, तरीही तो तुमच्या आमच्यासारखा नसतो। समुद्र नदीही नो हे पैगा,
पाषाण म्हणू नये लिंगा. अरे एखाद्या नदीला तुम्ही समुद्र जर म्हणसाल तर ते शक्य आहे का? किंवा जी लिंग आहे, शिवलिंग आहे, अशा लिंगाला तुम्ही जर एखादा दगड म्हणसाल तर त्या दगडाची आणि त्या लिंगाची बरोबरी होऊ शकत नाही. त्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी विचार केला तर माणसाची आणि संताची बरोबरी होऊ शकत नाही, स्थितप्रज्ञ पुरुषाची बरोबरी होऊ शकत नाही. कारण स्थितप्रज्ञ पुरुष हा सदैव इच्छारहित, कामनारहित असतो आणि सर्वसामान्य पुरुष हा सतत काही ना काही इच्छा धरून जीवन जगत असतो. सतत त्याला असं वाटतं काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं, यासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि ती मिळवण्यासाठी सतत तो प्रयत्नाची पराकाष्ठा सुद्धा करतो. म्हणून असा जो निस्पृह पुरुष आहे, निरीच्छ पुरुष आहे. दुसरी गोष्ट, ममत्व शून्य, ज्यांच्या जीवनामध्ये ममत्वाला काही थारा नाही. या ठिकाणी जर आपण विचार केला तर अर्जुन हा जो आहे, हा अर्जुन ममत्व धरून बसलेला आहे, आसक्ती धरून बसला आहे. माझे 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 असं म्हणून बसत आहे, किंवा हे सगळे माझे आहे, हे सगळे माझे आहे, असं त्याच्या ठिकाणी काय झालेलं आहे, एक प्रकारचा भाव निर्माण झालेली, एक प्रकारची आसक्ती निर्माण झाली आहे. अरे तुम्ही चार लोकांना तुम्ही माझं माझं आमचं म्हणता, आपलं म्हणता, आणि बाकीच्या लोकांना तुम्ही आपलं म्हणत नाही. याचा अर्थ तुमचा जो दृष्टिकोन आहे तो संकुचित आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे तो व्यष्टी आहे. पण महापुरुषाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, स्थितप्रज्ञ पुरुषाच्या जीवनाचा विचार केला तर तो व्यापक दृष्टीने विचार करतो, समष्टी दृष्टीने विचार करतो. आणि व्यापक दृष्टीने विचार करत असताना तो या संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जीव जंतूला आपलं म्हणून घेतो. त्या सर्वांमध्ये तो आपलं ममत्व शोधत असतो, किंवा ते सर्व मीच आहे किंवा माझंच सर्व स्वरूप आहे, अशा पद्धतीने त्याचा काय झालेला असतो, दृढ निश्चय झालेला असतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ममत्व, नातेवाईक, सगळे सोयरे, संबंधी, गावकरी या सगळ्याच्या संबंधाने त्यांच्या ठिकाणी काहीही ममत्व नसतं. एवढंच नाही तरी त्यांच्या शरीराच्या प्रतीही सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काही ममत्व नसतं. शरीर जावो अथवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह राहिला काय आणि देह गेला काय याच्याविषयी ते खंत बाळगत नाही. अरे तुम्ही आम्ही असेल तर सतत विचार करत राहू की नाही, माझ्या देहाचं आपण काही झालं नाही पाहिजे, तब्येत चांगली राहिली पाहिजे, आरोग्य चांगलं राहिले पाहिजे, त्याच्यासाठी सतत प्रयत्न सुद्धा करत राहू. पण महापुरुष जे असतात त्यांना माहिती आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काय आहे. देह तर काळाच्या अधीन आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह तर जाणार आहे, किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे नाशवान देह हा जाणार आहे, म्हणून सावधान होणं गरजेचं आहे. अरे साधू संत सावधान झाले, तुम्ही आम्ही बेसावध आहोत. अरे सावध झाले म्हणून ते या मार्गामध्ये आले, आणि तुम्ही आम्ही बेसावध आहो, विचार करत आहो की अजून आपलं आयुष्य कुठे संपलं आहे. अरे वय कुठं आलं आपण परमार्थ करायचं. अरे वृद्ध झाल्यानंतर, एका जागी बसल्यानंतर मग राम 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 करायचा. अरे बाबा, जर तुमच्या जीवनामध्ये जर त्याचे संस्कारच नसतील आणि तुम्ही जर ठरवलं असेल की आयुष्याच्या शेवटी आम्ही करू, तर त्यावेळेस कुठून तुमच्या ठिकाणी संस्कार येणार आहे. आणि त्यावेळेस तरी तुमचं मन जे आहे ते मन कसं एकाग्र होणार आहे, एकचित्त होणार आहे त्या परमेश्वराच्या चरणापाशी, परमेश्वराच्या नामापाशी. म्हणून त्याला अभ्यास आत्ताच करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट जर विचार केला आपण तर असंही नाही काय की 100 वर्ष तुमचं आयुष्य आहे तर 100 वर्ष तुम्ही जगसालच. अरे एका क्षणाचा आयुष्याचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. एका क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. एका क्षणामध्ये माणसाचा देह जाऊ शकतो. एका क्षणामध्ये आज होता उद्या दिसणार नाही. आणि तुम्ही आम्ही आपण काय या शरीराला आपण
आपलं म्हणलं आहे आणि आपलं म्हणून आपण त्याच्याविषयी आसक्ती धरून बसलेलो आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण जसं सांगतो तसं हे शरीर हा देह ऐकतो. परंतु जर विचार आपण केला, चिंतन आपण जर केलं, तर एक लक्षात येईल तुमच्या की बाबा देह हा आपल्या अधीन नाहीच. देह जर आपल्या अधीन असता तर आपण देहाला, इंद्रियाला आपण आज्ञा करू शकलो असतो. परंतु देह आपल्यावर कब्जा करून बसलेला आहे. आपण देहावर ताबा ठेवायला पाहिजे, तर देहाने आपल्यावर ताबा ठेवलेला आहे. म्हणून जसा देह म्हणतो, जशी इंद्रिय म्हणतो, त्या पद्धतीने पुरुष करत राहतो. आणि मग भगवंताने सांगितलं, इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष करती, ते तरलेची ना तर ती विषय असेल. इंद्रियाच्या मागे धावणारा व्यक्ती जे आहे ते विषय सागरातून बाहेर येऊ शकत नाही. त्यांना जर बाहेर यायचं असेल तर इंद्रिय त्यांच्या ताब्यात असले पाहिजे. मग या ठिकाणी सुद्धा जर विचार केला तर निर्मम त्यांचं जीवन असतं. ते ज्ञानी पुरुषाचं ममत्व शून्य जीवन असतं की त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची शरीराच्या संबंधाने सुद्धा ममत्व नसते, देहाच्या संबंधाने सुद्धा ममत्व नसतं. अरे डोंगरे महाराजांच्या जीवनातील उदाहरण, ज्यावेळी डोंगरे महाराजांचं ऑपरेशन होतं, ऑपरेशन तर डॉक्टरना सांगितलं की डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन करून टाका, एनेस्थेसिया वगैरे काही द्यायची आवश्यकता नाही, बेशुद्ध करण्याची दवाई द्यायची काही आवश्यकता नाही. डॉक्टर म्हणजे तसं ऑपरेशनच करता येणार नाही, खूप त्रास होईल. त्यावेळी महाराज म्हणाले की तुम्ही ऑपरेशन करा, काही चिंता करू नका. आणि ऑपरेशन केलं सुद्धा, ऑपरेशन सुरू सुद्धा झालं. महाराजांनी हुका चूक सुद्धा केलं नाही. एवढं मोठं ऑपरेशन झालं, जे काही शस्त्रक्रिया करायची होती ती करण्यात आली. आणि नंतर डॉक्टरने सांगितलं झालं ऑपरेशन झालं. आणि झालं म्हणल्यानंतर महाराजांनी जी काही आपली जी काही देहाची विषयी जी काही जो भाव होता तो भाव पुन्हा देहामध्ये प्रविष्ट केला. आणि प्रविष्ट केल्यानंतर मग डॉक्टरने हात जरी लावला तरी महाराजांना त्याची जाणीव झाली. मग अरे त्याही वेळेस देह होताच, परंतु या देहातील ममत्व त्यावेळेस डोंगरे महाराजांनी त्यातून काढून टाकलं होतं आणि ते परमेश्वराच्या चरणी विलीन केलं होतं. आणि आता पुन्हा शरीरासाठी, या शरीराकडून परमार्थ व्हावं म्हणून पुन्हा त्या शरीरामध्ये त्यांनी आपला भाव आणला. म्हणून जे महापुरुष असतात, सत्पुरुष असतात, देहाच्या विषयी ममत्व ठेवत नाही. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला पण त्यांनी देहाच्या विषयी ममत्व ठेवलं नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले की काली तुम्हाला रोज दर्शन देते, तुम्ही कालीला का म्हणत नाही की माझ्या घशाचा कॅन्सर दूर करा. ठाकूर म्हणाले एवढी तुच्छ गोष्ट, एवढी साधी गोष्ट मी ती कालीला मागू शकत नाही. म्हणजे घशाचा कॅन्सर होऊन सुद्धा ठाकूर म्हणाले की मी एवढी तुच्छ गोष्ट, एवढा त्रास असताना सुद्धा ही एवढी तुच्छ गोष्ट मी काय कालीला मागू शकत नाही. याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये देहाच्या संबंधाने सुद्धा ममत्व नसतं, त्यांचं जीवन निर्मम झालेलं असतं. देहाच्या संबंधानं सुद्धा त्यांची आसक्ती नसते आणि पुन्हा देह धारण करायला मिळाला पाहिजे याची सुद्धा आसक्ती नसते. नाहीतर काही लोक काय करतात, यज्ञ याग करतात कशासाठी, पुन्हा चांगला जन्म आपल्याला धारण मिळाला पाहिजे, पुन्हा चांगल्या पद्धतीने आपल्याला काय जीवन मिळालं पाहिजे अशासाठी. तर त्यांना पुन्हा देह धारण करण्याची सुद्धा इच्छा नसते. परंतु तरी सुद्धा संत तुकाराम महाराज सारखे संत जे स्वतःहून म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलली जे ऋषी मुनी साच भावे वर्तया. अरे आम्ही वैकुंठामध्ये राहणारे, परंतु आम्ही आमच्या इच्छेने या जगाला मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे असं स्वतः तुकाराम महाराज सांगतात. वास्तविक आम्ही वैकुंठामध्ये राहणार, आम्हाला यायची आवश्यकता नाही, पण जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अशा पद्धतीने संत देह धारण करतात. नाहीतर त्यांना देहाच्या संबंधानं, याच्या संबंधाने कुठल्याही प्रकारचं ममत्व नसतं. दुसरी गोष्ट आणखीन की त्यांचं जीवन जे आहे ज्ञानी पुरुषाचं, स्थितप्रज्ञ पुरुषाचं जीवन हे अहंकार रहित असतं. काय असतं, त्यांचं जीवन हे अहंकार रहित होऊन असतं. त्यांच्या जीवनामध्ये थोडाही अहंकार नसतो, अहंकार शून्य त्यांचं जीवन असतं आणि अहंकाराचा लवलेश सुद्धा त्यांच्या ठिकाणी नसतो. अरे
एवढे नम्र ते त्यांच्या जीवनामध्ये असतात. असं म्हणतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, की जो त्यांच्या जीवनामध्ये नम्र असतो तोच काय करू शकतो, तर तेने कोंडिले अनंता, तोच परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. ज्यांचं जीवन अहंकाराने भरलेलं आहे, ज्यांना मला काहीतरी येतं, मी काहीतरी कर्तृत्वान आहे, अशा पद्धतीनं जो जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये त्याला काही प्राप्त होऊ शकत नाही. बरेच लोक आपण पाहतो या संसारामध्ये, आपल्याला असं लक्षात येतं की थोडं तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली की लगेच तुम्हाला अहंकार येतो, आणि पद आणि प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही अहंकारामध्ये, तुमच्या त्वऱ्यामध्ये वागायला सुरुवात करता, दुसऱ्याला तुच्छ लेखायला प्रारंभ करता. अरे साधा गावचा सरपंच जरी झाले तरी मी सरपंच आहे, मी सरपंच आहे, मी सरपंच आहे, असं तुम्ही त्वऱ्यामध्ये सगळ्या जगाला सांगत राहता. तुमच्या गाडीवर नाव लिहिता सरपंच, हे ते, म्हणजे तुमच्या ठिकाणी काय असते की मी कोणीतरी आहे याचं काय तुम्ही अस्तित्व लोकांना सदैव दाखवण्याचा प्रयत्न करत असता. लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असता की मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे. अरे बाबा, तू कोणीही असला तरी एक दिवस तुलाही मातीत जावं लागणार आहे. म्हणून मातीशी नाळ जोडून ठेव. काय तर या मातीशी नाळ जोडून ठेव. अरे म्हणतात की महापुरामध्ये मोठमोठे झाडे जे आहे ते झाडे वाहून जातात, पण कितीही महापूर येऊ द्या, जी त्या नदीमध्ये जी लव्हाळ असते, ती लव्हाळ जशी तशीच राहते. पूर ओसरून गेल्यानंतर लव्हाळ पूर आल्यानंतर खाली झुकून जाते, आणि पूर गेल्यानंतर पुन्हा जशी तशीच ती उभी राहते. परंतु ज्या वेळेस हे जे वृक्ष असतात मोठमोठाले, हे वृक्ष मात्र हे त्याही वेळेस त्या विशाल स्वरूपामध्ये काय असतात, तर उभे असतात. आणि नंतर ते नम्र न झाल्यामुळे म्हणा, किंवा वाकल्यामुळे, किंवा त्यांच्या ताठरपणामुळे मोठमोठे वृक्ष त्या नदीमध्ये काय होऊन जातात, प्रवाहित होऊन जातात. मोठमोठे वृक्ष त्या नदीमध्ये वाहून जातात. म्हणून अशा पद्धतीने जो अहंकार रहित ज्यांचं जीवन झालेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये थोडीही अहंकार नाही, अहंकार शून्य ज्यांचं जीवन आहे, असे जे सत्पुरुष आहे, असे जे महापुरुष आहे, असे महापुरुष म्हणजेच काय समजावे, तर स्थितप्रज्ञ समजावे. कारण हे स्थितप्रज्ञ पुरुषाचे प्रकरण चालू आहे. त्यानंतर जे विशेष शांतीला प्राप्त झाले आहे, ज्यांच्या जीवनामध्ये संपूर्णपणे शांतीच आहे, काय ज्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये परम शांतीचं ते अनुभव घेत असतात. अरे एखादा पुरुष शांत आहे का अशांत आहे हे तुम्हाला कशाहून कळेल, तर त्याच्या जीवनातील तो कर्तव्य कर्म करत राहील. ज्ञानी जरी असेल, स्थितप्रज्ञ जरी असेल, तरीही तो त्याच्या जीवनामध्ये जे काही कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म करत राहील. पण हे सगळं करत असताना, कर्तव्य कर्म करत असताना त्यांच्या जीवनामध्ये एक निश्चय असतो की मी माझं कर्तव्य आणि कर्म म्हणून मी करतो, स्वधर्म म्हणून मी करतो, परंतु याचा आणि माझा काहीही संबंध नाही, याचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि त्या अनुषंगानं तो त्याच्या जीवनामध्ये कर्म करत राहतो, त्याच्या जीवनामध्ये तो जगत असतो. आता माऊली याच्यावर काय चिंतन करतात ते आपण पाहू. माऊली म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञोभला ओळख तू. की असा जो आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थितप्रज्ञ झाला आहे हे तू जाण. या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या, जो आत्मबोधाने संतोष पावलेला आहे आणि परमानंदाने काय झाला आहे, पुष्ट झालेला आहे. आता आत्मबोधाने संतोष पावलेला आहे म्हणजे, आत्मबोधाने समाधानी पावलेला आहे म्हणजे काय, तर ज्यांच्या जीवनामध्ये आत्मबोध झालेला आहे, त्या आत्मबोध झाल्यामुळे त्यांचं जीवन हे परमशांतीला प्राप्त होत असतं. आत्मबोध झाल्यामुळे अरे वास्तविक पाहिलं तर तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. वास्तविक जर आपण विचार केला आपल्या जीवनामध्ये, आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती हा आत्मस्वरूपच आहे.
परंतु तरीही सुद्धा आत्मस्वरूप असून सुद्धा तो जो प्रत्येक पुरुष आहे तो अज्ञानामुळे, मी माझ्या कर्तृत्वाच्या अभिमानामुळे तो काय केलं, या बंधनामध्ये अडकलेला आहे. पण ज्ञानी सत्पुरुष जो असतो त्यांना माहिती असतं, मी माझे नाही तर तू तुझे आहे. काय, मी माझं काहीच नाही तर सगळं तू तुझं आहे. अरे माझं काहीच नाही, माझं मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस काही आणलं सुद्धा नाही, आणि ज्यावेळेस मी जाणार आहे त्यावेळेस काही घेऊन सुद्धा जाणार नाही. म्हणून माझं 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 असं काहीच नाही, जे आहे ते सगळं तुझं 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 आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्यांना जीवनामध्ये आत्मबोध झालेला आहे, आत्मस्वरूपाला जे प्राप्त झाले आहे, जे आत्मबोधाची अनुभूती घेतात, जे परमानंदाने पुष्ट झालेले आहे, तेच खरे स्थित प्रज्ञा आहे. अशा पद्धतीने तू ओळखावं, अशा पद्धतीने तू जाणावं, अशा पद्धतीने तू त्याचा काय करावा तर अनुभवावं. अनुभव म्हणल्यापेक्षा तर वास्तविक पाहिलं तर अनुभूती जी आहे ती अनुभूती ही ज्याची त्याला प्रत्यक्ष येत असते. जो मुख गुड खाए ओ स्वादन बताए काय. अरे असं म्हणतात की गुळ खाल्ल्यानंतर गुळ गोड आहे याची अनुभूती त्याला येते, परंतु ज्यावेळेस कोणी विचारलं की गुळ कसा होता तर तो एवढं सांगेल गोड आहे, पण त्याची अनुभूती मात्र तो सांगू शकणार नाही. अरे एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीची नथनी काय पाण्यामध्ये पडली, सोन्याची नथ पाण्यामध्ये पडली, आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर त्या एका पुरुषाने त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये उडी मारली ती नथ शोधण्यासाठी. तो नथ शोध त्याने त्या विहिरीमध्ये नथ पाहिली आणि योगायोगाने त्याला ती नथ सापडली सुद्धा. सापडल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला की आपण बऱ्याच वेळापासून ही सोन्याची नथ शोधत होतो, सापडली. पण जोपर्यंत तो पाण्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला त्या पाण्यामध्ये सांगता आलं का नाही, तोपर्यंत त्याला सांगता आलं नाही. ज्यावेळेस तो पाण्याच्या बाहेर आला त्यावेळेस सांगू शकला. तसं आत्मानुभूतीमध्ये काय अनुभव घेत, परमानंदाची काय प्राप्त झाली, काय आत्मस्वरूपाची प्राप्त झाली, काय आत्मसुखाची प्राप्त झाली, याची तो अनुभूती करू शकतो, परंतु सांगू शकत नाही. कारण त्या ठिकाणी वाचा जी आहे, बोलणे जे आहे ते संपून जातं. अरे झोपेमध्ये तुम्ही सुखाची अनुभूती घेता, झोपेमध्ये तुम्ही झोपलेले असता. झोपत जर तुम्हाला कोणी विचारलं आणि गाढ झोपलेला आहे की तू कशाची अनुभूती घेत आहे, तर तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कानावर शब्दसुद्धा येणार नाही. पण झोपेतून उठल्यानंतर तुम्ही म्हणता मी सुखानं झोपलो होतो, मी टेन्शन फ्री होऊन झोपलो होतो. म्हणजे याचा अर्थ हाच की तुम्ही झोपेमध्ये जे अनुभूती घेतली त्यावेळेस झोपेमध्ये तुम्ही सांगू शकले नाही, परंतु झोपेतून उठल्यानंतर मात्र त्या सुखाची अनुभूती तुम्ही प्रतिपादन करू शकले. तसा जो काही ब्रह्मज्ञ पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, तो ज्ञानी पुरुष हा त्याची अनुभूती जी आहे ती अनुभूती घेऊन लोकांना फक्त सांगू शकतो, परंतु अनुभूती मात्र ज्याची त्याला प्रत्यक्ष घ्यावी लागते. म्हणून सांगायचं तात्पर्य, जो आत्मस्वरूपाने काय झालेला आहे, आत्मस्वरूपाला प्राप्त झाला आहे आणि परमानंदाने जो परमानंदाची अनुभूती करतो, परमानंदाने परिपूर्ण आहे, असा पुरुष स्थित प्रज्ञा आहे असं तू ओळखावं. पुन्हा माऊली सांगतात, तो अहंकाराते दौडुनी सकळ काम सांडुनी विचरे विश्वहुनी विश्व माझी. असा जो पुरुष आहे स्थित प्रज्ञ पुरुष, हा स्थित प्रज्ञ पुरुष दृढपणे अहंकाराला दूर करून मनातील सर्व कामनाचा त्याग करून विश्व चैतन्याशी एकरूप होऊन विश्वामध्ये संचार करीत असतो. काय करत असतो? मनातील सर्व कामनाचा त्याग करून विश्व चैतन्याशी एकरूप होऊन विश्वामध्ये संचार करत असतो. विश्वामध्ये मनातील कामना तर त्यांच्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या संपलेल्या असतात, संपलेले तर असतात, परंतु तो विश्व चैतन्याशी एकरूप होतो. जसं माऊली म्हणतात ना की हे विश्वची माझे घर, हे संपूर्ण विश्व माझं घर आहे. कारण त्यांचं स्वरूप काही वेष्टी नाही, त्यांचं स्वरूप काही एक मर्यादित नाही, तर त्यांचं स्वरूप जे आहे ते व्यापक होऊन जातं. तो व्यापक स्वरूपानं, व्यापक दृष्टिकोनातून ते काय करतात तर विचार करत असतात. काय करत असतात? व्यापक दृष्टिकोनातून ते विचार करत असतात आणि अशा पद्धतीने त्याची ती अनुभूतीसुद्धा घेतात. आणि अशा पद्धतीने या 71 क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी संपला आहे. आता उद्याच्या चिंतनामध्ये हा जो काही द्वितीय अध्याय आहे, द्वितीय अध्यायाचा समारोप होणार आहे.
उद्याच्या चिंतनामध्ये 72 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या श्लोकाने या संपूर्ण अध्यायाचा काय होईल, समारोप होईल. आजची जी झालेली चिंतन रूपी सेवा आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबा याच्या चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.